महानगरपालिकेची निवडणुकीचा दुसरा टप्पा आता चालू आहे. आपण प्रभाग क्रमांक 5 मध्ये आहोत. प्रभाग क्रमांक 5 चे उमेदवार विक्रांत गोजमगुंडे तसेच त्यांचे तिन्ही उमेदवार आपल्या सोबत आहेत. नेमकं काय परिस्थिती आहे या प्रभाग 5 ची आपण त्यांच्याकडून विचारू. भैया, सर्वप्रथम नमस्कार. काय सांगाल, काय परिस्थिती आहे प्रभागाची आपल्या? प्रभाग 5च्या नागरिकांच्या आम्ही गाठीभेटी घेत आहोत आणि आम्ही घड्याळ या चिन्हावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उभे आहोत. माझ्या समवेत यशपालजी कांबळे, लताताई मुद्दे आणि निलोफरजी सय्यद असे चारही उमेदवार अगदी ताकदीचे आणि तळमळ असणारे, जनतेच्या प्रती कटिबद्ध राहणारे हे उमेदवार पक्षाने माझ्या समवेत दिलेले आहेत. आणि या भागामध्ये आपण बघतोय, सिद्धेश्वर नगर भागामध्ये आज आमची प्रचार फेरी सुरू आहे. या भागामध्ये 8 वर्षापूर्वी ज्यावेळेस या लोकांनी मला आशीर्वाद दिला, त्यावेळेस इथं एकही रस्ता, नाली नव्हतं. या भागामध्ये आज एकही रस्ता, नाली करायचा राहून गेलेला नाहीये. मोठा नाला आपण बांधलेला आहे. आणि आम्ही ही जी निवडणूक आहे, ती शहरभरच निवडणूक ही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय. दोन्ही पक्ष, प्रस्थापित पक्ष हे एकमेकांवर आरोप करतायत, चिखलफेक करतायत. लातूरच्या राजकारणाचा स्तर इतिहासात कधीही एवढा खाली गेलेला नव्हता. तो प्रथमच लातूरकरांना अनुभव येतोय की लातूरच्या राजकारणाचा स्तर एवढा खालावला गेलाय की आरोप प्रत्यारोपाशिवाय कोणी काही बोलत नाहीये. मात्र आम्ही पहिल्या दिवसापासून विकासाच्याच बाबींवरती ही निवडणूक लढतोय. आम्ही काम केलेलं आहे, काम करत राहणार आहोत आणि काम करून दाखवणार आहोत. एवढंच आम्ही जनतेला सांगतोय. आणि आमच्या मागे माननीय अजितदादा पवार साहेब, जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, आणि काल त्यांनी लातूरकरांना जे शब्द दिलाय, लातूरकर त्यांच्या वक्तव्याने भारावून गेलेले आहेत. लातूरच्या प्रत्येक गल्लीबोळामध्ये आज अजितदादांची चर्चा आहे. आणि काम जर कोणी करू शकत असेल राज्य पातळीवरनं, तर ते अजितदादा करू शकतात, हे लातूरकरांना खात्री पटलेली आहे. त्यामुळे मी पाहतोय केवळ प्रभाग 5 मध्येच नाही, लातूरच्या सर्वच प्रभागामध्ये घड्याळाची टिकटिक वाढलेली आहे. घड्याळ चलतंय आणि घड्याळच निवडून येणार. भैया, विक्रांत नाव हे अनेक जणांचं आहे, परंतु ज्यावेळेस विक्रांत नाव म्हणलं की विक्रांत गोजमगुंडेच लोकांना का दिसतात? अशी कुठली कामं आपण केलेली आहेत? नाही, सांगण्यासारखी खूप सारी कामं आहेत, मात्र त्यापेक्षा जनतेचा जिव्हाळा, प्रत्येकाशी प्रेम आणि प्रत्येकाचा विश्वास कमवण्यामध्ये जे यश मला मिळालेलं आहे, ते माझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं भांडवल आहे असं मी समजतो. आणि प्रामाणिकपणा हा जो जनतेप्रती आहे, जो कामाप्रती आहे, तो लोकांनी मागच्या 15 वर्षामध्ये माझा अनुभवलेला आहे. 2 टर्म झाल्या माझ्या. 3.5 वर्षामध्ये मी नगरसेवक नाहीये, सत्तेमध्ये नाहीये, तरीही लोकांचा संपर्क तुटू दिलेला नाही. आणि लोकांचा एक जो जिव्हाळा आहे, आपण बघताय सगळी मंडळी प्रभागातली स्वतःहून वेळ देत आहेत आणि स्वतःहून ही निवडणूक त्यांनी डोक्यावर घेतलेली आहे. एवढंच नाही, लातूरमध्ये जेवढे जेवढे मित्र परिवार आहे, जेवढा काही आमचा ओळखीचा परिवार आहे, आणि त्यापुढेही जाऊन मी म्हणेन की दोन्ही पक्षाच्या प्रस्थापित त्यांचे सुद्धा कार्यकर्ते, नेते हे आमच्यासाठी त्या ठिकाणी जीव ओतून काम करतायत. आणि कोण काय काम केलं याचा निकाल तुम्हाला 16 तारखेला पाहायला मिळेल. कोरोना काळात सर्वच नेते ज्याच्या त्याच्या घरामध्ये होते. आपण एकटे असे होतात की शहरामध्ये आपण प्रत्येकाची काळजी केली, आपलं 1 वर्षाचं मूल असताना सुद्धा? नाही, माझा कोरोनाचा काळ असा होता की त्यावेळेस माणूस एकमेकांच्या समोर जवळ यायला घाबरायचे, जवळची माणसं लांब व्हायची. कारण आपण बघायचो, एवढं भीतीदायक चित्र होतं की एखाद्याला कोविड झाला, तो राहतो की नाही असं वाटायचं. मात्र लॉकडाऊन झालं मार्चमध्ये, मे मध्ये 2च महिन्यामध्ये मला मूल झालं. पण त्याच्या आधीही मी ठरवलेलं होतं की आपला जीवाला काही झालं तर हरकत नाही, पण किमान एक लातूरकराचा जीव मला वाचवता आला पाहिजे. आणि त्या जिद्दीनं आम्ही पुढे आलो. कारण त्यावेळेस असं होतं की अधिकारी, कर्मचारी हे सुद्धा पुढे यायला घाबरायचे. त्यांनाही परिवार होता, त्यांच्यात काही चुकी नव्हती. मात्र ती भीती घालवण्याचं, त्यांना बळ देण्याचं काम आम्ही केलं. अगदी कोविड वॉर्डापर्यंत पीपीई किट घालून आम्ही रुग्णांना भेटायचो, त्यांचं मनोबल वाढवायचो. आणि त्या माध्यमातून लातूरकरांचं एक खूप चांगली सेवा मला उपमहापौर तत्कालीन चंद्रकांतजी बिराजदार साहेबांना करायला मिळाली. आणि मी आभार मानेन तत्कालीन जिल्हाधिकारी जी श्रीकांत, म्हणजे विक्रांत, चंद्रकांत आणि श्रीकांत याच्याशिवाय लातूरमध्ये कोणीही कोरोना काळात दिसत नव्हतं, हे लातूरकर जाणून आहेत. आमदार अमित देशमुख असं म्हणतायत की आम्ही त्यांना सोडलं नाही, त्यांनी आम्हाला सोडून गेले. ते राजे आहेत, मी रंक आहे. ते मोठे नेते आहेत, मी जनसेवक आहे. मी त्यांच्याबद्दल काय बोलणार? येणाऱ्या काळामध्ये आपल्या डोक्यामध्ये कुठली असा कल्पना आहे की प्रामुख्याने तो प्रश्न आपण या लातूर शहरासाठी सोडवणार? नाही, लातूर शहराचा जाहीरनामा आम्ही प्रकाशित केलेला आहे. तो जाहीरनामा नाहीये, तो वचननामा आहे. लातूरकरांनी इतके दिवस फक्त जाहीरनामे पाहिलेले आहेत. पहिल्यांदा लातूरकर अनुभवत आहेत. तो जो शब्द आम्ही देतोय, तो शब्द आम्ही पूर्ण करणार. आणि अजितदादांनी सांगितलंय की दादा हा वादाचा पक्का माणूस आहे.
आणि लातूरकरांना दिलेला शब्द ते पाळणार आहेत. लातूरला मॉडर्न शहर बनवायचंय, व्यापाऱ्यांना सुरक्षितता द्यायची, वाहतूक सुरळीत आपल्याला चालवायची आहे, सीसीटीव्हीचं जाळं आपल्याला वाढवायचंय, अल्पसंख्याकांसाठी जे काही आवश्यक गरजा आहेत त्या गरजा आपल्याला सोडवायचे आहेत. भव्य बौद्ध विहार आपल्याला लातूरमध्ये उभं करायचंय. आणि लातूरकरांच्या, मी खरं सांगू का, माझा लातूरकर एवढा सुजाण आणि सोशिक आहे की लातूरकरांच्या गरजा ह्या नगरसेवकांकडनं फक्त स्वच्छता, नियमित पाणी पुरवठा, पथदिवे, रस्ते, नाली याच्या पलीकडे आमच्या लातूरच्या लोकांना फार काही मागण्या नसतात. त्यांना पाहिजे असता तो एक आधार, जिव्हाळा, प्रेम, आणि तेवढं दिलं की लातूरकर कधीच कोणाला विसरत नाही. लातूरमध्ये गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच्याबद्दल आपल्या डोक्यात काय कल्पना आहे? नाही, लातूरमध्ये गुन्हेगारी का वाढतीये? शिक्षण क्षेत्रामध्ये, ट्युशन क्षेत्रामध्ये ड्रग्सचा एवढा बोलबाला का चाललेला आहे? खरं तर याचं उत्तर आजच्या इथल्या पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार यांनी खरं तर दिलं पाहिजे, जे आता कार्यरत आहेत. त्यांचा अंकुश राहिला नाही असं आपल्याला वाटतं. नाही, लातूरकरच म्हणतायत, लातूरकरच ते सांगतायत. त्याच्यामुळं मी वेगळं सांगायची गरज नाहीये. त्यामुळं लातूरकरांना आता कळून चुकलेलं आहे की कुणाला साथ द्यायची आहे. गुन्हेगारी रोखायचं असेल तर कुणाच्या सोबत राहायचंय. काल अजितदादा पवार साहेब याच्यावरती विस्तृतपणाने त्यांनी बोललेलं आहे. आणि गुन्हेगारी रोखण्याकरिता काय पावलं उचलायची, आणि अजितदादांचा कडक स्वभाव आपल्याला माहिती आहे. इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा त्यांनी गुन्हेगारी रोखून दाखवलेली आहे. इथे सुद्धा त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही चांगलं काम करू. 15 तारखेला मतदान आहे. जनतेला काय हवं? एवढंच आव्हान करणार आहे. अनेक संधी इतरांना तुम्ही दिलेली आहेत. इतर प्रस्थापितांना सोडून जी लोक तुमची सेवा करणारी आहेत, जी कामाची माणसं आहेत, जी हक्काची माणसं आहेत, आणि ज्यांच्याकडनं तुम्ही काम करून घेऊ शकता, अशा घड्याळ चिन्हावरील सर्व उमेदवारांना निवडून द्या. घड्याळ जसं थांबत नाही, तसं मी आणि माझे सहकारी आम्ही थांबणार नाही. आणि लातूरकरांची प्रामाणिक सेवा ही पुढच्या काळामध्ये आम्ही करू. तुम्ही मागच्या वेळेस इतर उमेदवारांना दिलेल्या विश्वासाला ते पात्र ठरलेले नव्हते. तसा अनुभव तुम्हाला पुढे येणार नाही ही खात्री देतो. आणि घड्याळ, घड्याळ, घड्याळ या चिन्हावरती, घड्याळाच्या चिन्हावरती मतदान करून सर्वांना विजयी करा, एवढंच मी आवाहन करतो. हे होते विक्रांत गोजमगुंडे. त्यांनी सांगितलेलं आहे की लातूरच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळाला आपण साथ द्या आणि अजितदादाच्या मार्गदर्शनाखाली लातूरचा एक नवी ओळख निर्माण करण्याचं काम करू, असं त्यांनी सांगितलेलं आहे. मी रमेश शिंदे, न्यूज लोकनायक, लातूर.